प्रचंड संख्येने या ठिकाणी सभेला महिलांची गर्दी होती। आता संभाजीनगरमध्ये हा मेळावा होणार आहे अशी माहिती, काय सांगा? ही आभार यात्रा एकनाथ शिंदे साहेबांनी आज कोल्हापूरच्या देवीचं दर्शन घेऊन सुरू केलेली आहे। सर्वांना भेटणं, ज्यांनी या निवडणुकीमध्ये मदत केलेली आहे, एवढं मोठं बहुमत दिलेलं आहे, मग त्या जनतेला एक अभिवादन करणं हा त्या मागचा उद्देश आहे। म्हणून आज शिंदे साहेबांचं तुम्ही पाहत असाल प्रत्येक ठिकाणी तेवढ्याच जल्लोषात स्वागत होतं। मोठ्या संख्येने जालना जिल्हा आणि संभाजीनगर मधल्या लोकप्रतिनिधींचा प्रवेश तुमच्या शिवसेनेमध्ये होत आहे। सगळीकडे प्रवेश होतोय। जालना आता माझ्याकडे परभणीचे लोक आहेत, परभणीचे लोक आलेले आहेत, इकडे सर्व मराठवाड्यातल्या सर्व भागातून लोक हे प्रवेशासाठी आतुरतेने आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचे, आम्हाला तुमच्याबरोबर तुमचं नेतृत्व आवडलंय या हेतून सर्वजण येतात आणि त्याचा आनंद सर्वजण मानतात। स्थानिक सर्व आमदार होते, मात्र तुमच्याच पक्षाचे अब्दुल सत्तार हे नव्हते तिथे। पक्षप्रमुख आलेले असताना त्यांनी येणं अपेक्षित होतं, मात्र ते आले कुठेतरी नाराज असल्यामुळे ते आले नाही असं म्हणतात। लोकप्रतिनिधी थोडं जास्त कामं आहेत त्यांच्याकडे, म्हणून जास्त कामं असल्यामुळे कदाचित ते आले नसतील, त्याचं तेवढं अदरवाईज घेण्यासारखं काही नाही। कुणाचा फोटो कुठे ठेवायचा आहे, तुमच्या देवालयात शरद पवारचा ठेवा आणि शरद पवारच्या रोज पाया पडा। तुम्हाला बाळासाहेबांची आठवण राहिलेली नाही, तुम्हाला आता सिल्वर ओक हे तुमचं मातोश्री झालेलं आहे, म्हणून त्यांनी किती बगबग केली त्याचा आमच्यावर परिणाम होणार नाही। आमचं दैवत हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। अमित शहांवर टीका केली म्हणून एकनाथ शिंदेंनी का बोलावं असं सुद्धा संजय राऊत म्हणतात। अमित शहांच्या पक्षाचे प्रवक्ते आहेत ना? अरे अमित शहा कुठे, हा संजय राऊत कुठे, काय आपलं पोझिशन पाहून तर बोललं पाहिजे। उंची किती आपली, आपला आवाका किती, आमच्या आशीर्वादानं खासदार झालेला माणूस तो आता आम्हाला शहाणपण शिकवतो। राजकारणामध्ये आमची 40 वर्ष गेली, म्हणून आम्हाला अक्कल शिकवण्याच्या भानगडीत त्यांनी पडू नये।